आज सकाळी वर्कआउटला निघून गेल्यास सर्वजण एकाच ठिकाणी आलो होतो. ग्राउंडवर आपल्या जुन्या वर्कआउट वगैरे केलं आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर निघालो घराकडे. घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आपापल्या ड्युटीवर. ड्युटीवर निघून गेलो तर व्यवस्थितपणे आलेल्या पेशंटला येईल तसं चिठ्ठ्या वगैरे दिली. पेशंट वगैरे तपासायचं झाल्याच्या नंतर निघून गेलो दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी. सर का हो सर सर का हो सर तिकडे बी जाणं येऊ का आता काय खरं नाही. साहेब काय सरकायचं नाव घेणार ते बाबा. येऊ का एक गेलं तर दुसरं इथं आहे हो का, इकडे एक आहे हो का, तिसरं. अरे कसं जाता येते सिस्टर. आता त्या कुत्री सोबत तिकडे जर गेले का आई सोबत तेच त्याच्या काय नाही जाता येते तर. आम्हाला एका भयाने मदत केली. त्या पिल्यांना रस्त्याच्या थोडं साईडला नेऊन ठेवलं आणि तो पण भेद ठेवत होता बरं का, कारण की त्या पिल्यांची आई त्याच्याकडेच बघत होती. त्याला पण भीती वाटत होती, पण शेवटी तो पण भेला राव. नंतर निघून आलो आणि आमच्या गाडीला प्रत्येक 10 दिवसानंतर भूक लागते. पेट्रोल पंपावर आल्याच्या नंतर डिझेल वगैरे टाकलं. गाडीचं पोट भरून डिझेल टाकून दिलं. मग निघालो आपापल्या हॉस्पिटलला. वापस येताना आमच्या गावाकडे येताना लोकमंगल साखर कारखाना आहे, भरपूर मोठा कारखाना आहे. या ट्रकवर बघा राव किती छान अक्षरामध्ये काय लिहिलंय बघा. बाप आणि आई माझी विठू रखुमाई. वा. मग काय निघालो आपण वापस आपापल्या घरला गाडी वगैरे लावून. मित्रांनो, नवीन व्हिडिओ बनवत असताना सगळ्यापासून चुका होत असतात. माझ्याकडून पण काही जर चुका होत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. मी पण त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे व्हिडिओ जर थोडेफार पण आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.